नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या एका पत्राची तुफान चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरे यांनी थेट सवाल केला आहे की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आलेली आहे. मग पंतप्रधानांकडून या रेवड्या वाटू नका असा सल्ला का दिलेला जात नाही? एकीकडे पंतप्रधान देशाला काटकसरीचा सल्ला देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच युतीचे सरकार महाराष्ट्रात हजारो कोटींच्या रेवड्या वाटतंय का? आजच्या या विशेष भागात आपण या पत्राचा कच्चा चिट्टा आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे वास्तव्य मांडणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर तितेमारे. पंतप्रधान मोदींनी अलीकडे जनतेला पेट्रोल, डिझेल आणि सोने खरेदीत काटकसर करण्याचे आवाहन केलेले आहे. या आवाहनानंतर राज ठाकरे आक्रमक झालेले असून त्यांच्या पत्रातील 3 सर्वात मोठे मुद्दे आता आपण हे बघणार आहोत. मुद्दा नंबर 1 म्हणजे रेवडी संस्कृती आणि खिल्ली. राज ठाकरे म्हणतात की ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी एकेकाळी खिल्ली उडवलेली होती, आज त्याच मार्गावर महाराष्ट्र सरकार चाललंय का? आणि निवडणुकीचा खेळ, ही योजना केवळ निवडणुकीपुरता केलेला अफाट पैशांचा खेळ आहे का? महिलांना सक्षम करण्याऐवजी त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि महागाई वाढवून ते पुन्हा काढून घ्यायचे, असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती, देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था वरून सुदृढ वाटत असली तरी ती आतून कमकुवत झालेली आहे. हे सत्य पंतप्रधान कधी स्वीकारणार आहेत? दुसरा महत्त्वाचा म्हणजे आता आपण आकड्यांकडे बोलूया. राज ठाकरेंनी अर्थव्यवस्थेबाबत भीती का व्यक्त केलेली आहे? कर्जाचा सर्वात मोठा डोंगर महाराष्ट्रावर आता 11 लाख कोटी रुपये कर्ज झालेले असून योजनेचा खर्च, लाडकी बहीण योजनेवर सरकार वर्षाला सुमारे 30 ते 40 हजार कोटी रुपये खर्च करावा लागत आहे. यामध्ये दुसरा महत्त्वाचा म्हणजे तिजोरीत खडखडाट आहे. मे 2026ची ताजी अपडेट्स अशी आहे की गेल्या 3 महिन्याचे मार्च, एप्रिल आणि मे या महिन्याचे हप्ते निधी अभावी रखडलेले होते. 1.77 कोटी महिला पात्र असूनही सरकारला निधीचे नियोजन करताना नाकी नऊ येत आहेत. जर सरकारकडे पगार द्यायला आणि विकास कामांना पैसे द्यायला नसतील तर केवळ मतं मिळवण्यासाठी अशा योजना राबवणे राज्याला श्रीलंकेच्या वाटेवर नेणारे ठरेल का? राज ठाकरेंनी आपल्या पत्रात एक मार्मिक प्रश्न विचारलेला आहे. पेट्रोल, डिझेलची काटकसर करायला सांगणाऱ्या पंतप्रधानांना प्रचाराच्या वेळी होणारा इंधनाचा अपव्यय का दिसत नाही? निवडणुकीच्या प्रचारात, रोड शोमध्ये आणि परदेश दौऱ्यात जे कोट्यवधी लिटर पेट्रोल डिझेल वाया जाते तेव्हा ही काटकसर कुठे असते? राज ठाकरे म्हणतात, चुका तुमच्या आणि भूर्दंड जनतेला का? रिझर्व्ह बँकेच्या 3 गव्हर्नरांनी राजीनामे दिले, रुपयाचे अवमूल्यन झाले, यावर पंतप्रधान का बोलत नाही? व गेल्या काही काळात राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देताना दिसत होते, पण आता अचानक इतका टोकाचा विरोध का केलेला आहे? यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो करदाता म्हणजे टॅक्स पेयर वर्ग महागाईने होरपलेला आहे, त्याचा आवाज राज ठाकरे बनून पाहत आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक मुद्द्यांचा वापर करत आहे. राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरेंनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. यामध्ये राज ठाकरेंचा सवाल एका अर्थाने बरोबर आहे, कारण रेवड्या वाटून घर चालत नाही, तर त्यासाठी रोजगार आणि सुदृढ अर्थव्यवस्था लागते. महिलांना 1500 रुपये देऊन महागाईने 3000 रुपये खिशातून काढणे हे सक्षमीकरण नाही. यामध्ये पण दुसरीकडे गरिबांना मिळणारी ही छोटी मदत त्यांच्यासाठी आधार ठरते, असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र राज्याची अर्थव्यवस्था जर व्हेंटिलेटरवर असेल तर या योजना किती काळ टिकतील? तर मंडळी, तुम्हाला काय वाटते? राज ठाकरेंनी पंतप्रधानांना विचारलेले प्रश्न रास्त आहेत का? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खरोखरच धोक्यात आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. राजकारणातील अशाच सडेतोड विश्लेषणासाठी तुमच्या लाडक्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.